षटकांची लढत असताना आपण जर पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पेशन्स ठेवावा लागेल. म्हणजे एक खेळाडू जर शेवटपर्यंत खेळला तर या मैदानाचा इतिहास आहे. सहज जर त्या 100 पार होताना आपण अनेक रात्र या मैदानावरती पाहिलेला आहे. समोर पुढामध्ये उंची मिळालेली आहे, लांबी मिळेल का लोकेश लोणारी पाठीमध्ये उभा टिपतो जाईल आणि डीसी संघाला पडतं पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब गडकर यांच्या वतीनं बळीची टाळी, बळीची टाळी. पहिला धक्का इथं मैदानाच्या आतमध्ये बसला 18 धाव संख्येवरती. कुठेतरी आपण पाहतो धावा बनवण्याचं प्रेशर होतं, तिथे मोठी बॅट फिरली, परंतु पाठीमागे चांगलंच झेल आपल्याला लोकेश लोणारी शॉटमध्ये पेटलेला आहे आणि एका मोठ्या रणांगणावरती मात्र कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचंय. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. विठ्ठल आलेत. विठ्ठल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय समर डिफ लॉंग ऑफ मध्ये संघाचा नेता गिरीश पवार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. तर मिडविकेटमध्ये लोकेश लोणारे पाहायला मिळतात. अगो टाप्याचा चेंडू स्टेप आउट करून खेळायचा फाटका. हो चुकीच्या ठिकाणी फेकी आले, चुकीच्या ठिकाणी फेकी आहे आणि तोपर्यंत मात्र घेतलेली एक सिंगल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 19 धावा धावपलकावरती, 19 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती आहे. पॉवर प्लेचं जर पाहिलं आपण दुसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. 8 षटकांची एक मोठी लढत. क्वालिफायर क्रमांक पहिला, यातला विजेता संघ सरळ जाईल युकेपीएल पर्व क्रमांक 8च्या फायनलमध्ये. त्यामुळे इथे मैदानावरती एक चांगली कामगिरी करावं लागणार आहे. दोन्ही संघांना संधी आहे. पहिल्याने दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान असलेल्या दोन्ही टीम आहेत, त्यामुळे पहिल्याने दुसऱ्या क्रमांकावरती विराजमान असल्यानंतर तुमचा तो फायदा होत असतो आणि तिथे जर एक सामना पराभूत झाला तर एक संधी मिळत असते. यावेळेचा चेंडू होता, विरुद्ध दिशेला साहेबांना फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क मात्र इथे मैदानावरती नाही आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये शिरूर तालुक्यातील तांदळी एक चांगले खेळाडू राहिले आणि त्यानंतर पंचांच्या माध्यमातून देखील महाराष्ट्रभर ज्यांचं एक मोठं नावलौकिक आहे, महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढलेला आहे, शरद खोरे सर आहेत. तर स्कोरले पंचाच्या भूमिकेमध्ये आपण आदरणीय पांडुरंग सरोदे सरांना इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तिसरे पंच सचिन पवार सर देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये कार्यरत हो. वाह, सुंदर सुंदर गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती दिल्ली कॅपिटल्स 1 गडी बाद 19 धावा आहेत. वारळची आपण पाहतो झुळूक येते आणि जी झुळूक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र एक आल्हाददायक वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण करताना तुम्हाला या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळते. सांगितलंय ज्यावेळेस तुम्हाला पाणी हवंय पाणी कधीही घेऊन जा, फक्त मोकळीक दिली याचा अर्थ अतिरेक करू नका. तुम्हाला ज्यावेळेस खरंच पाण्याची गरज आहे दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 19 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं ज्यांनी पहिले षटक खूप चांगले टाकलं होतं राजू लोणारे साहेबांना आपण इथे मैदानावरती पाहतो. 13 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा खूप नाहीये. अलीकडचं जेवढं फास्ट क्रिकेट आहे ते फास्ट क्रिकेट पाहता चांगले षटक हाताळलं मी असं म्हणेन चेन्नई सुपर किंग्ससाठी. तर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसऱ्या क्रमांकावर षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राजू लोणारे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतात. 19 धावा धावपलकावरती 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलेला आहे. आता इथून कोणाला तरी एकाला डावाचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील. षटकार चौकार तुम्हाला मैदानावरती खेळावं लागतील, त्याशिवाय तुमचं काम इथं मैदानावरती होणार नाहीये. कारण या मैदानावरती आपण जर पाहिलं 122 130 35 धावा देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या गॅरंटी देणार झालेल्या नाहीये. त्यामुळे इथे एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे.
हा बॉल लो फुल टॉस होता. पुढे फटका मारण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक लोकेश लोणारी कॉर्नरमधनं फेकी करेल तिकडे. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. 20 ऑन द बोल्ड, 20 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. आता बंधनं जी होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोनच खेळाडू जे 30 सेकंदाच्या बाहेर ठेवण्याची ती बंधन इथे संपलेली आहेत. त्यामध्ये डिफ्स करले घेतलाय. डीप मिड विकेट आहे. डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तर डीप पॉइंटला देखील एक क्षेत्ररक्षक जे विरुद्ध दिशेला सचिन महाराष्ट्र पोलीस साहेबांनी जे फटके खेळलेत ना ते फटके बंद करण्यासाठी मात्र आपण पाहतो तो क्षेत्ररक्षक मैदानावरती उभा केलेला आहे. एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा. पहा, गेले 2-3 दिवस आम्ही तुम्हाला सातत्याने सांगतोय की मैदानाच्या आतमध्ये येताना तुम्ही टू व्हीलर आणा, परंतु पलीकडचा जो बॅनर आहे म्हणजे अर्थातच आपण बजरंग साहेब जो आपला टँकर आहे तिकडे टू व्हीलर लावा. आतमध्ये इकडे कुणी टू व्हीलर घेऊन येऊ नका, विनंती आहे. अन्यथा मला वाटतं मग कालच्या सारखं आपल्याला गेट बंद करावं लागेल. त्याशिवाय ऑप्शन नाही कुठला. ज्यावेळेस तुम्ही टू व्हीलर घेऊन येता, आता तुमच्या काही टू व्हीलर असतील तर आपण पाहतो त्या टू व्हीलर मात्र आपण तिकडे पलीकडे पार्क करा, कारण इथे काय होतंय जास्त मोठ्या प्रमाणावरती धूळ निर्माण होते. काळजी घ्या थोडीशी. 21 धावा धावफलक इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोन्ही फलंदाज आतापर्यंत डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय त्यांनी. चांगले आपण पाहतोय यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डान्सिंग डाऊन द विकेट. लोकेश लोणारी फक्त चेंडूकडे पाहिल आणि चेंडू सरळ आकाश मार्गाने सीमारेषेला आग लावेल. खणखणी षटकार. रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकल्या असता 27 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राह संघर्ष को चलाता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. सूर्याप्रमाणे तुम्हाला मैदानावरती चमकावं लागेल, त्याशिवाय तुमचं काम इथे मैदानावरती होणार नाही. 27 लॉस बाय 1 विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. हा गुड टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय. यस, शरद खोडे सरांचा इशारा. एक सुपरसोनिक हिट षटकार. रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठचे 2 षटकार मैदानावरती आले आणि या लागोपाठच्या 2 षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकल्या असता ना तिरीने मेरी डबल तिरी 33 धावा हरदीप पंड्याचा जर्सी क्रमांक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग होते. कुठेतरी डावाचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेणे गरजेचं होतंय आणि विठ्ठल मात्र मैदानावरती बरसलेला. काय बॅटिंग मैदानावरती त्यांनी केली. एक्स्ट्रा कव्हरला मित्रांनो फटका आणि तो देखील षटकार मारणं म्हणजे तिथे कलात्मकताच लागते आणि ती कलात्मकतेचाच आविष्कार फुलवला एक्स्ट्रा कव्हरला त्यांनी. आणि या षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे. धावफलकावरती 33 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. कव्हरला जो षटकार विठ्ठल यांनी खेळला आदरणीय अशोक दादा कांचन साहेब, अशोक काका कांचन साहेब यांच्या आशिष काका कांचन यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक विठ्ठल यांना आहे. इथे जर आपण पाहिले लागोपाठच्या 2 षटकारानंतर केलेलं कमबॅक तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. 33 धावा धावफलक आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. क्वालिफायरची मोठी मॅच आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पुढे पुढे आला आणि पाठीमागनं मात्र घरावरनं बुलडोजर फिरलाय. धावबाद आउटस्टँडिंग स्टंपिंग तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. फलंदाज बाद आहे. क्रिकेट म्हणजे चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी. बळीची टाळी. भातुकलीच्या खेळामधले राजा अनिक राणे अर्ध्यावरती डाव मोडला अधुरे एक कहाणी. माणसाने ओटाशाने याला अमृताचा प्याला कित्येकदा नियतीला पावत नाही ते क्षणार्धात येते आणि क्षणार्धात होतं चढवतं करून जाते. अशी कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. लालच भुरीबाला आहे. याआधी मला वाटतं त्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. त्यानंतरचा चेंडू मला वाटतं निर्धाव गेला आणि निर्धाव गेल्यानंतर कुठेतरी प्रेशर आहे. श्वास मोकळा करण्यासाठी डान्सिंग डाऊन द विकेट पाठीमागं पाहत होता. घरावंडा बुलडोजर फिरलेला होता. धावमध्ये रूपानं विठ्ठलांना परतावं लागतंय. तर न्यू बॅटर 3 षटकांचा खेळ संपतोय.
3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती दिल्ली कॅपिटल्स 2 गडी बाद 33 धावा आहेत. तर न्यू बॅटर तुम्हाला मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. जिग्नेश गायकवाड आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. कशा पद्धतीने कामगिरी इथे मैदानावरती करतील ते पाहायचं आहे. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 11चा सरासरी प्रति षटकामागे आहे. तर 4थ्या क्रमांकाच्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्कवरती लोकेश लोणारे. खरं तर लोणारे म्हटलं काय ह्या आडनावामध्ये बरंचसं काय अनेक वर्ष देखील लोणारे देखील खूप चांगले क्रिकेट खेळ. त्यानंतर मात्र लोकेश लोणारे यांनी देखील आपण पाहतो उर्वरकांच्या टीममध्ये सातत्याने आपली चांगली जागा बनवली आणि एक अप्रतिम क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. वैयक्तिक पहिल्याने सांघिक 4थ्या क्रमांकाच्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होतोय आणि गोलंदाजी मार्कवरती लोकेश लोणारे आहे. तर स्ट्राईकवरती महाराष्ट्र पोलीस सचिन जगताप साहेबांना आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 2 गडी बाद 33 धावा धावफलकावरती आहे. उर्वरकांच्या प्रीमियर लीगचं देखणं पर्व बहरताना फुलताना आणि पर्व आता आपण पाहतो अंतिम टप्प्याकडे वळताना आपल्याला पाहायला मिळेल. गती कमी होती. ओळखलं होतं महाराष्ट्र पोलीस सचिन जगताप सरांचा हा ब्लास्ट आहे. चेंडू डिप थर्डमॅन सीमारेषा फोडून बाहेर येईल. सनसनी चौकार आहे. पावनी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनी चौकार. वन साइड हीरो है यो वन साइड ही. चौकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकला. 37 धावा बॅकफुटला सरकले, पाठीमागे सरकले, जागा बनवली आणि सरळ डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडला. जगताप साहेबांची बॅट पुन्हा एकदा फिरते आहे आणि एक ओळीने दुसरा बहारदार चौकार. पावनी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनी चौकार. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानावरती आले आणि या लागोपाठच्या 2 चौकाराबरोबरच संघाचा धावपळ पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकली असता 41 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू दिसले. खरं तर लोकेश लोणारेचे दोन्ही चेंडू आपण पाहतो जगताप साहेबांना तिकडे दिसले आणि दिसल्यानंतर आपण पाहतो एक डिप थर्डमॅनला आणि ओव्हर द कव्हर अर्थात डिप लॉंग ऑफला एक चांगला फटका इथे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही चेंडूवरती तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेला आहे. 41 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानावरती पाहतो. धावांचा महापूर आला. हा बॉल फुल टॉस डीप लॉंग ऑफला पुन्हा एकदा आक्रमण. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा. या धुंद वादळाला कुठून किनारा. सचिन जगताप साहेब ऑन फायर. पावनी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनी चौकार. खरं तर उरुळकांच्या प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8चा बक्षीस वितरण सोहळा आणि त्याचबरोबर अजितदादा क्रीडा महोत्सवाचा देखील बक्षीस वितरण सोहळा येत्या 15 तारखेला महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्र्या सौभाग्यवती सुनित्राताईच्या शुभ हस्ते पुणे कॅम्पामध्ये पार पडणार आहे. त्यामुळे आज बक्षीस वितरण होणार नाही. तो बक्षीस वितरण सोहळा येत्या 15 तारखेला पुणे कॅम्प या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार यांच्या शुभ हस्ते तिथे होईल याची नोंद घ्या. ओळीने चौथा चौकार इथे मैदानावरती आलाय. लोकेश लोणारीला दे माय धरणी ठाई करणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सचिन जगताप साहेबांनी आपण पाहते आहे. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आहेत. खरं तर विचार करा इथे चेंडूला काही जोरात मारत असेल तर मला वाटतं आरोपी वाचत नसेल. ओळीने 4 चौकार आलेत आणि धावफलक पुढे गेलेला आहे. धावफलकावरती नजर टाकली असता 49 धावा. जबरदस्त बैटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खडा वही सबसे बडा. लोकेश लोणारे अंडर प्रेशर आलेत. क्लोजच्या माध्यमातून आपण पाहतो. मला वाटतं आता संघाचा नेता आला तिथे अर्थातच शंकरभाऊ वाईकर. कारण माहिती आहे जे 2-3 फटके त्यांनी मैदानावरती या षटकामध्ये खेळले ते स्ट्रिपट करून खेळले. यावेळेचा चेंडू होता जागेवरनं बॉल उडावलाय. यावेळेस मात्र आपण पाहतो ओम आहे मला वाटतं चेंडूवर तिकडे पाठीमागं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. तोपर्यंत 2 धावा मिळतील आणि या 2 धावेबरोबरच दिल्ली कॅपिटल्स क्वालिफायर क्रमांकामध्ये
पहिल्यामध्ये 51 धावा, अर्धशतक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काय सलामी मैदानावरती होती, त्यानंतर मात्र जिथे 2 झटपट विकेट मैदानावरती गेला अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी उभं राहणं गरजेचं होतं आणि मग मात्र साहेब मैदानावरती थांबले आणि नुसतं थांबले नाही तर साहेबांनी अफलातून कामगिरी इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हा बॉल फटका फसलाय, हो झेल सुटलाय मित्रांनो मैदानावरती. देव आला त्याला आणि पदर नाही घ्यायला. झेल मैदानावरती सुटलाय आणि तो साधा सुद्धा मामूली खेळाडू नाहीये, जगताप साहेबांना जीवदान आहे. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास दिल्ली कॅपिटल्स 2 गडी बाद 53 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत. 53 धावा धावफलकावरती इथे मैदानावरती पहा. हा झंझावातही तुम्ही मैदानाच्या आतमध्ये थांबू शकला असता. हा झंझावातही आपण पाहतो तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये थांबू शकला असता. 4 षटकांचा खेळ मैदानावरती संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकला असता 53 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. मोठा संघर्ष इथे मैदानावरती उभा टाकलेला आहे. एका मोठ्या संघर्षातून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. क्वालिफायर क्रमांक पहिला ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती या ठिकाणी झालेला. यानंतर आपण एलिमिनेटरची मॅच खेळत आहोत जिथे सनरायझर्स हैदराबाद आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो रॉयल चॅलेंजर बँगलोर. हॅलो, एक पारितोषिक येत आहे. इथून पुढचे जेवढे काही सामने म्हणजे त्यामध्ये आपण जर पाहिले क्वालिफायर क्रमांक पहिला असेल, क्वालिफायर क्रमांक दुसरा असेल, एलिमिनेटर असेल, त्या सामन्यातल्या प्रत्येक लागोपाठच्या 3 षटकारासाठी आदरणीय विवेक दादा भरमाडीकर साहेबांच्या माध्यमातून तब्बल पारितोषिक असेल. मॅचकडे आपण इथे मैदानाच्या आतमध्ये जातो. 5व्या क्रमांकावर षटकाला मैदानावरती प्रारंभ झालेला आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो तिथे किरण खेडेकर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पारितोषिक येते किरण खेडेकर. आपण जर विकेट हॅट्रिक नोंदवली तर व्हीडी स्पोर्टचे ओनर शिंदवणे गावचा सुपरस्टार हवेलीचा टार्झन विशाल धारक यांच्या माध्यमातून आपल्या विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक खेडेकर जर आपण नोंदवत असाल तर विशालजी धारक व्हीडी स्पोर्टचे ओनर यांच्या माध्यमातून 15,000 रुपयाचं पारितोषिक येते असेल. यावेळेचा चेंडू समोर पुण्यामध्ये उडवलाय. लोकेश लोणारे फक्त चेंडू कितपर्यंत कुठे जाईल याची वाट पाहतोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. षटकार इथे मैदानावरती आला. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. 61 धावा धावपलकावरती विरुद्ध दिशेला खेळायचा होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये नाहीये. या षटकामध्ये कमबॅक तुम्हाला मैदानावरती करावं लागेल. किरण खेडेकर के गोलंदाजी मार्कवरती आहे. खरं तर आपण पाहतो ज्यावेळेस संपूर्ण जग म्हणताना खरं तर पराभव मान्य कर त्यावेळेस हळूच असे किरण कानामध्ये येऊन सांगते की पुन्हा एकदा प्रयत्न कर. तो पुन्हा एकदा प्रयत्न तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. हा बॉल खूप सफल झाले मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये तिथे
जिग्नेश आणि त्यामुळे चेंडूचा बॅटचा संपर्क इथं मैदानाच्या आतमध्ये प्रॉपरली पाहायला मिळाला नाही. 61 लॉस बाय 2 विकेट्स. क्वालिफायर क्रमांक पहिला जिंकणारा संघ उरुळ कांचन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8ची डायरेक्ट फायनल खेळेल, तर पराभूत होणारा संघाला मात्र पुढच्या मॅचचा जो विजेता आहे ना त्याच्या विरुद्ध खेळावं लागणार आहे. त्यामुळे एक मोठा संघर्ष समोर पुण्यामध्ये उडवला आहे. लॉंग इट लॉंगेस्ट लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा जिग्नेशचा झंझावात. षटकार साधावा. रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. षटकार इथे मैदानावरती आला. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय. 67 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बडा. तुम्हाला कर्तृत्व या ठिकाणी गाजवायचं आहे. चलू पारितोषिक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये येते. आपण जर पाहिले इथे जिग्नेश गायकवाड मैदानावरती खेळतायत आणि त्यांचे बंधू आदर्श गायकवाड यांच्या माध्यमातून जिग्नेश गायकवाड आपल्या लागोपाठच्या दुसरा द्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जिग्नेश गायकवाड आपल्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी अर्थात त्यांचे बंधू आदरणीय आदर्श गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक असेल. 67 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. कशी कामगिरी इथे मैदानावरती होईल हे पाहायचं आपल्याला. हा बॉल नो चेंडूची घोषणा आहे आणि यावेळेस मात्र पुढील चेंडू मात्र फ्रीड आपल्याला पाहायला मिळेल. बिमर बॉल पुन्हा एकदा नव्याने टाकायचा आणि पुढील चेंडू मात्र जर आपण पाहिले मैदानाच्या आतमध्ये हा फ्रीड तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळणार आहे. 68 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एक मोठं रणांगण मैदानाच्या आतमध्ये पेटलेलं आहे आणि एका मोठ्या रणांगणावरती मात्र कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानावरती दाखवायचं आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो रडवतोय, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवताना आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. समोर पुण्यामध्ये उंची उंची आणि यस गिरीश पवार लांबी मोजेल. त्याच्या डोक्यावर निघाला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जिग्नेश गायकवाडचा तडाखा धूम धडाका. षटकार. रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. 5 षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकला असता दिल्ली कॅपिटल्स 2 गडी बाद 74 धावा, तर बॅटिंग पॉवर प्लेचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिले 3 खेळाडू 30 सलकाच्या बाहेर असणार आहे, तर हे बॅटिंग पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी मात्र कोणाला गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केले जाते पाहायचं. मला वाटतं स्वतः गिरीश पवार येत आहेत की विक्रम ननवरे यांना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. 74 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोहबदल्यामध्ये चालू असलेला सामना उशिराला प्रेक्षकांना सांगू इच्छितो. क्वालिफायरची मोठी मॅच मैदानावरती रंगते. चेन्नई सुपर किंग्स आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो दिल्ली कॅपिटल्स. यानंतर जशी पहिली इनिंग संपेल एलिमिनेटरची पुढची मॅच खेळवायची आपल्याला आणि ती असेल सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर बेंगलोर RCB अशी लढत होईल. पहिली इनिंग जशी संपेल त्यानंतर आपल्याला तिथे टॉस बॉक्समध्ये टॉस करायचा आहे. त्यामुळे दोन्ही कॅप्टन्स संबंधित जे कॅप्टन असतील त्या दोघांनी तिथे या. विक्रम ननवरे आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आपल्याला या ठिकाणी मैदानावरती सज्ज होताना तुम्ही पाहतात. कशी कामगिरी इथे मैदानावरती होईल हे पाहायचं आहे. संघर्ष मैदानावरती उभा टाकला आणि एका मोठ्या संघर्षातून मात्र स्वतःचं अस्तित्व तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये उभा करायचं आहे. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो, परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आयुष्यामध्ये तुमच्या वाट्याला जर संघर्ष येत असेल तर स्वतःला नशिबान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाट्याला येतो
ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक असते. 74 लॉस बाय 2 विकेट्स. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. हा बॉल यावेळेचा चेंडू कलात्मकता दाखवली आहे. वेगवान चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आणि लॅप केला या चेंडूला आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सनसनी चौकार. पावनी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनी चौकार. सनसनी चौकार. चौकार इथे मैदानावरती आलाय. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकली असता 78 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहताना तुम्ही पाहताय. यावेळेस विरुद्ध दिशेला बंदुकीने सुटलेली सुसाट गोळी. तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. जगताप साहेब ऑन फायर. चौकार. पावनी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनी चौकार. या चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल आणि धावपलकावरती नजर टाकली असता 82 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये उभे टाकलेलं आहे आणि इथून मात्र स्वतःचं अस्तित्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा. 17 चेंडूमध्ये 41 धावा महाराष्ट्र पोलीस सचिन जगताप सरांची वादळ इनिंग क्वालिफायर मध्ये तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते आहे. 82 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळालाय. 1.5 चेंडूची घोषणा मैदानावरती असेल. ICCचा 20व्या क्रमांकाचा नियम आहे. चेंडू टाकला तरी मृत्यू असू, नाही टाकला तरी आपण पाहतो मृत्यूच आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 20व्या क्रमांकाच्या नियमाची तरतूद या आपण पाहतोय चेंडूसाठी करताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाले. 82 2 गडी बाद 82 धावा धावफलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलेला आहे. हा बॉल ऑफस्टिकच्या पलीकडे सरकत मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क मात्र इथे मैदानावरती नाहीये. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 3च खेळ तुम्ही 38 सेकंडच्या बाहेर ठेवू शकता. त्यामध्ये डिफ लॉंग ऑफ किरण खेडेकर उभा केला, लॉंगॉनमध्ये स्वतः गिरीश पवार उभे, तिकडे मिडविकेटमध्ये आपण लोकेश लोणा यांना पाहतो. बाकीचे सर्व खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. चक्रव्यूह अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये जाता येत होतं, परंतु चक्रव्यूह भेदता येत नव्हतं. ते चक्रव्यूह भेदावं लागेल इकडे, कारण त्याशिवाय इथे मैदानावरती काम होणार नाहीये. 82 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. हा बॉल सगळ्यांनाच बीट करून गेलाय. नो चेंडू आणि सरळ निघालाय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बीमर बॉल आणि त्यावरची चौकार. पावनी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनी चौकार. सनसनी पंज खोललाय आणि या 5 धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकली असता 87 धावा धावपलकावरती. खरं सर बॅटचा संपर्क नव्हता ना. एक आपण जर पाहिले 87 धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. फ्रीडचा चेंडू तुम्ही इथे मैदानावरती पाहत आहे. हा बॉल जागेवर फटका खेळायचा होता, चेंडूच्या बॅटचा संपर्क तिथे प्रॉपरली नाही. किरण आले तिथे चेंडूवरती एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल बरोबरच मात्र संघाचा धावपल पुढे जाणार आहे. धावपलकावरती नजर टाकली असता 88 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे. ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में अपने टीम के लिए खडा वही सबसे बडा. मी अनेक वेळा सांगितले आयुष्यामध्ये अडचणी येतात, त्या अडचणीच्या छाताडावरती पाय ठेवून तुम्हाला अस्तित्वाची झालं मैदानाच्या आतमध्ये उभे करावे लागते. आणि एकदा का तुम्ही स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं का मग त्या अस्तित्वातून तुमचं तयार होतं, दिसून येतो तो रुबाब. तो रुबाब तुम्हाला दाखवता येत नाही, तो तुमचा रुबाब चालण्यातून आणि वागण्यातून बोलण्यातून पाहायला मिळतो. हा बॉल सुरेख गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 88 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक जर आपण पाहिले 6व्या क्रमांकाचं इथे प्रगती पथावरती 88 धावा धावपलकावरती चांगली इनिंग्स असते. 8 चेंडूमध्ये 20 धावा जिग्नेश गायकवाड यांच्या बॅटमधून आल्या. त्यांच्या लागोपाठच्या 3 षटकारासाठी त्यांचे बंधू आदर्श गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर आपण जर पाहिली इथे मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 3 षटकारासाठी, मग ते कुठली मॅच असो इथून पुढचे, आदरणीय विवेकदादा भारमाडीकर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिकसाठी असेल. गिरीश पवार शांत पद्धतीने चेंडूला डिफ लॉंगरमध्ये घेईल, तिथे एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल बरोबरच 6 षटकं संपलीत. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता
दिल्ली कॅपिटल्स हा संघ 2 गडी बाद 89 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सहा षटकं मैदानावरती संपलेले आहे. 6 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र धावपलकावरती नजर टाकल्या असता 89 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 7व्या क्रमांकाचं षटक आहे आणि 7व्या क्रमांकाच्या षटकाला इथे मैदानावरती प्रारंभ होतो. तर गोलंदाज ट्रॅकवरती धावतोय इकडे वेदांत पाटील. वेदांत पाटील हे गोलंदाजी मार्कवरती आहेत. त्या स्ट्राईकवरती आपण जर पाहिले जिग्नेश आहेत. 9 चेंडू खेळलेत 21 धावांवरती आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र पोलीस आदरणीय सचिन जगताप साहेब 20 चेंडू खेळलेत आणि 20 चेंडूमध्ये 42 धावांची चांगली इनिंग जगताप साहेबांची आपल्याला इथे पाहायला मिळेल. हा बॉल जागेवरना शॉट ऑन द पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू नगाय हवाई मार्गाने काव कॉर्नर सीमारेषेच्या डोक्यावरना खणखण षटकार. रा 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 खतरनाक समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. सरची होते धमाल या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 95 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. रख हौसला वो मंजर भी आएगा पैसे के पास चलकर समंदर भी जाएगा रूट करना बैठे मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. तुम्हाला कर्तृत्व मैदानावरती दाखवायचा आहे. सुंदर फटका आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक तिथे चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मैदानावरती पाहायला मिळेल आणि बघता बघता मात्र आपण पाहतो 2 धावा इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती नजर टाकल्या असता 97 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उपजीविकेसाठी आवश्यक असणारे विशेष शिक्षण जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य शिल्प नाट्य वाचन यातील एखाद्या कलेशी मैत्री करा. पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल परंतु कलेशी केलेली मैत्री तुम्ही काय जगायचं आहे खूप तुम्हाला सांगून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे. अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करा विसरू नको वेड्या मार्ग तुला सापडत जाईल. आपण पार होता थँक्स टू शॉट फाईन लेग आणि नंतर पाठीमागे सुसाट आहे. कुठलाही स्पीड ब्रेकर नाही आहे. नो बॉल आणि त्यावरती घेतलेले आपण पाहतो 1 धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. धावपल पुढे जाणार आहे. धावपलकावरती आपण जर पाहिले नजर टाकली असता 99 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्वालिफायरची एक मोठी मॅच आहे. खरं तर 4 संघ आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत जे बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल आहेत. परंतु या स्पर्धेची फायनल खेळणार कोण सगळ्यात आधी त्यासाठी क्वालिफायर क्रमांक पहिला आपल्याला मैदानावरती पाहतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो चेन्नई सुपर किंग्स आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो दिल्ली कॅपिटल्स अशा 2 तगड्या फौजांमध्ये आपण पाहतो युद्ध मैदानावरती. हो नॉनस्टॅकवरनं जिग्नेशनं घरटं सोडलेलं होतं. धाव अजिबात नव्हती कारण चेंडू जर आपण पाहिलं तिकडे वायकर साहेबांच्या हातामध्ये होता आणि एक चांगली गोलंदाजी इथं मैदानावरती आहे. धावा तुम्हाला वाचवायच्यात. आता स्लॉग षटकामध्ये तुम्ही फलंदाजाला बाद करण्यापेक्षा तुम्ही जर निर्धाव चेंडूचा जो पर्सेंटेज आहे ना ती टक्केवारी जर वाढवली तर 1-2 चेंडू जर मैदानावरती निर्धाव गेले तो फलंदाज कुठेतरी चूक करतात. कुठेतरी आपण पाहता चटपटतात धावपल गोळा करण्यासाठी आणि तिथे मात्र तुम्ही फलंदाजांना थांबवू शकता. इकडे हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. 1 धाव मिळेल. 100ला पोहोचलाय दिल्ली कॅपिटल्स. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शतक धावपलकावरती या ठिकाणी मैदानावरती पूर्ण होत आहे. 7व्या क्रमांकाचं षटक आहे. थेंबे थेंबे तळे साचे. सुरुवातीला जो चांगला स्टार्टअप मैदानावरती मिळाला होता तो कुठेतरी मध्यंतरी 2 षटकामध्ये थांबला. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो धावपल पुढे एकदा ओसंडून व्हायला आहे. परंतु जसं 7वं षटक मैदानावरती आले त्या 7व्या षटकामध्ये 1 षटकार डेफिनेटली आलाय. पहिल्या चेंडूवरती जिग्नेशने जो फटका खेळला काव कॉर्नरला परंतु त्यानंतर कौतुक वेदांत पाटीलचं आहे ज्याने आपण पाहतो खूप चांगली कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हा बॉल
लो फुलटॉस होता प्रॉपर बॅटवरती चेंडू नाही लोकश लावणारे खूप तारेवरची कसरत करावी लागते आज चेंडू त्याच्या प्रेमामध्ये पडलाय हो हो फेके चुकीच्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा मिळतील 2 धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल आणि धावपलकावरती नजर टाकल्या असता 102 धावा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत 7व्या क्रमांकाचं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात तोडाफोडाने राज्य करा इथून मात्र धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये गोळा करायच्यात आणि त्या धावा जर गोळा करायच्या असतील तर मग मात्र तुम्हाला कर्तृत्व इथं मैदानाच्या आतमध्ये दाखवायचं आहे संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये रडवतो मित्रांनो परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो हे आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे समोर पुण्यामध्ये मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या जोळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुल्लो तोफेचा गोळा दॅट्स अ बिग सिक्सर जिग्नेश गायकवाड ऑन फायर 6 धावा रा 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 खतरनाक समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार 7 षटकांचा खेळ संपलाय 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता 2 गडी बाद 108 आहेत हॅलो सात षटकांचा खेळ इथे मैदानावरती संपलाय 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती नजर टाकल्या असता 2 गडी बाद 108 धावा आहेत शेवटच्या क्रमांकाचं षटक इथे मैदानावरती असेल आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं विक्रम ननावरे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळतात चेंडू फेका 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिले 108 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल एक चांगली कामगिरी अफलातून कामगिरी आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत खरं तर सामना अतिशय महत्त्वपूर्ण आहे गेले 9 रात्रीमध्ये आपण पाहतो जी खरं तर आपण तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले जी खरं तर आपण पाहतो रक्ताचं पाणी होऊन तुम्ही मैदानाच्या आतमध्ये चांगले क्रिकेट खेळले आज मात्र या स्पर्धेचे फायनल जिंकून कुठेतरी सॅटिस्फाईड अर्थात आपण पाहतोय मनाला लगदा आनंद मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे कारण ही स्पर्धा जर तुम्ही जिंकली तर पुढच्या 1 वर्षापर्यंत तुमचा नावाचा गवगाव होणार आहे स्क्वेअर कॅट इथे मैदानावरती खेळलाय देवांश पाठीमागे उभा आहे बॅकवर्ड पॉईंटला एकच धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल एका धावीबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल धावपलकावरती 109 धावा आहेत तर महाराष्ट्र पोलीस सचिन जगताप साहेब 23 चेंडूमध्ये 44 धावांवरती आहेत 23 चेंडू आणि 44 धावांवरती ते मैदानावरती खेळतात तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जिग्नेश गायकवाड 14 चेंडूमध्ये 37 धावांचा विध्वंस आउटस्टँडिंग बॅटिंग आहे सुंदर बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहे क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे डीप स्क्वेअरले घेतला तिकडे डीप मिडबॅकवर्ड देखील आहे लॉग ऑन स्टेट आहे मला वाटतं गिरीश पवार तिकडे मैदानावरती आहेत मैदानावरती पाहायला मिळेल आणि एका धावीबरोबरच मात्र संघाचा धावपल पुढे जाईल धावपलकावरती 110 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तोडाफोडाने राज्य करा ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले भारतातल्या महापुरुषांनी इंग्रजांना विरोध केला मग मात्र इंग्रजांनी ओळखलं की इथे जर संसार करायचा असेल तर काहीतरी वेगळी नीती अवलंबावी लागेल तोडाफोडाने राज्य करा ही नीती त्यांनी अवलंबली अर्थातच त्याला आपल्या अंतर्गत गटबाजी देखील मोठ्या प्रमाणावरती जबाबदारीवरती तो भाग वेगळा चला टॉस करतो आपण यानंतर एलिमिनेटरचा जिथे रॉयल चॅलेंजर बँगलोर आणि त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबाद दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपल्याला नाणेफेक करायचं कव्हरला उडावला हा बॉल आणि चेंडू सरळ एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर गेलाय सनसनी चौकार 4 धावा आहेत पावणी मोका हा मारला चौका गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ मोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनीत चौकार वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है 114 धावा धावपलकावरती तर 24 चेंडूमध्ये 48 धावा महाराष्ट्र पोलीस सचिन जगताप साहेब ना कद बड़ा ना पद बड़ा जो मुसीबत में अपने टीम के लिए खड़ा वही सबसे बड़ा कर्तृत्व तुम्हाला इथे मैदानावरती दाखवायचंय
चला यानंतर एलिमिनेटरची मॅच आपण मैदानावरती खेळत आहोत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिले ते सनरायझर्स हैदराबाद. बिग थ्रिल ऑफ दिस टुर्नामेंट. यानंतर आपल्याला पाहायचे शेवटचे 3 चेंडू पडले नाही का दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. आपल्याला टॉस करायचं तिकडे. यावेळीचा चेंडू समोरपुण्यामध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तिथे चेंडूवरती येतील. एक धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याच बरोबर 25 चेंडूमध्ये अर्धशतक. परंतु मला वाटतं दुसरीकडे जिग्नेश गायकवाड बाद. धावबाद होईल. अर्धशतक विकेट पूर्ण होतोय. म्हणजे चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी. बळीची टाळी. कभी खुशी कभी गम. म्हणजे एका बाजूला अर्धशतक सेलिब्रेट करायचं का दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जिग्नेश बाद झाले. याचं दुःख आहे. आउटस्टँडिंग इनिंग खेळत महाराष्ट्र पोलीस इथे मैदानावरती. सचिन जगताप साहेब लकी खंडगळे आलेत मैदानाच्या आतमध्ये. संघाचा नेता मैदानावरती दाखल होतील. 1-1-6 फॉर लॉस 3 विकेट्स. 116 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. कशी कामगिरी इथे मैदानावरती होईल आपल्याला पाहायचं. इथे मोठे व्यास जाईल. धावपल बॉल आपण पाहतो कवरला फटका इथे मैदानावरती खेळलाय. किरण खेडेकर ते चेंडूवरती येतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी अंधाधुंद आहे. तोपर्यंत 2 धावेंची उधळण आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे जाईल. धावपलकावरती 119 धावा इथे मैदानावरती शेवटचा चेंडू पडतोय. 119 धावा धावपलक आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी अफलातून कामगिरी. शेवटचा चेंडू आपण जर पाहिलं विक्रम नरवणे निर्धाव टाकतील की दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की खंडगळे सर मैदानावरती या शेवटच्या चेंडूवरती काय करामत करते. खराब बॉल. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. 120 120 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. चला दोन्ही टीम टॉसला. चला सनरायझर हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर बँगलोर. चला टॉस करायचा आपल्याला. इकडे नाणेफेक करायचा आहे. 120 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहत आहोत. हा बॉल खरं तर फटका फसलाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट येईल नक्की खंडगळे यांची. पहिला डाव संपलाय. धावपलकावरती बनवल्यात 120 धावा. तर जिंकण्यासाठी आपण विकेट पाहतो म्हणजे चुकला तो 121 समला. धावेची गरज आहे. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी. बळीची टाळी. चला आरसीबी टीमचे कॅप्टन चला आणि हैदराबाद टीम चला. रॉयल चॅलेंजर बँगलोर कोण आहेत कॅप्टन. पृथ्वीराज कांबळे आणि प्रवीण गायकवाड सर आले तिकडे. पृथ्वीराज कांबळे सर चला टॉसला.
थँक्यू डीजे. 120 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात. 121 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करायचा आहे आणि 121 धावा कशा बनवल्या जाणार हे ऐकायचे. या स्पर्धेचे मुख्य समालोचक ॲडव्होकेट सचिन ओळसर यानंतर फोनवरती येतील. सर या, आपलं स्वागत आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला आरसीबी चला पटकन. ओके आबा चला. थँक्यू सो मच. डॉक्टर समीरजी नलावडे साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेवरती भरभरून प्रेम केलं गेलं त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. स्वरूप सनी रंदे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जाते. चेन्नई सुपर किंग्स संघ जर विजयी झाला तर 5,001 रुपयांचं पारितोषिक आहे. व्हीडी स्पोर्ट्स अर्थात विशाल धारक यांच्या माध्यमातून किरण खेडेकर यांच्या अर्धशतकासाठी 15,000 रुपयांचं पारितोषिक आहे. पारितोषिकांचा वर्षाव पुन्हा एकदा या मॅच मध्ये होणार आहे आणि त्यासोबतच धावांचा पाऊस पडण्यासाठी सलामीची पहिली जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. शंकर भाऊ वायकर आणि यश शंकर बारड यांच्या मालकीची असणारी टीम अर्थात चेन्नई सुपर किंग्स. तर दुसऱ्या एंडवरती असणारी टीम सन्मान्य विठ्ठलशेठ कासुळे, दशरथजी वगैरे आणि चेतनजी घोडके यांच्या मालकीची असणारी दिल्ली कॅपिटल्स. प्रथम फलंदाजी करत असताना धाबांचा प्रचंड मोठा विशाल धावफलक आणि त्या धावफलकाला गवसणी घालण्यासाठी सलामीची पहिली जोडी टीम CSKच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. ही मॅच जर जिंकलात तर फायनलमध्ये खऱ्या अर्थानं तुमची धडाक्यात एंट्री होईल आणि जर पराभूत झाला तर पुन्हा एकदा आणखीन एक मॅच मात्र तुम्हाला खेळावी लागणार आहे. जी संधी प्राप्त झाली आहे तिथं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण करण्याचा प्रयत्न या दोनही टीम मैदानाच्या आतमध्ये करतील. रन चेसला मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये होते. तर सलामीची पहिली जोडी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय गिरीश पवार, तर नॉन स्ट्राईक एंडवरती शंकर भाऊ वायकर. तर गोलंदाजी मार्गवरती दिल्ली कॅपिटल्सचा कडा तारधार आणि कडधार अर्थात मोस्ट लकीएस्ट पर्सन ऑफ दिस ग्राउंड लकी खंडागडे मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. टायमर मात्र ऑन आहे. अतिरिक्तचा वेळ कुठलाही आपण या ठिकाणी घ्यायचा नाहीये. आमचे मुख्य पंच या मॅचसाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम तांदळी अर्थात शरदजी खोरे, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये पांडुरंगजी सरोदे. पारनेर तालुक्यातील जांबूज या गावाला बिलॉंग करणारे हे पंच. माफ करा, शिरूर तालुका. आणि पहिलाच बॉल मिस टाइम थ्रो, गेंद खड़ी हो चुकी है और पहली गेंद पे गिरीश पवार चा वार अर्थात त्यावरती पलटवार. लकी खंडागडे द गोल्डन आंस
आणि या बॉल वरती आपण पाहतोय गिरीशला मात्र परतावं लागतंय पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी, बळीची टाळी. मग गेम होतोय हा तुमचं तुम्हाला उठवायचं म्हणून गेम चालू आहे वाटलं. पहिला धक्का मात्र मैदानाच्या मध्ये प्राप्त होतोय तो अर्थात चेन्नई सुपर किंग्स संघाला. आणि पहिल्याच बॉल वरती खऱ्या अर्थानं प्रतिम कामगिरी लकी खंडागळे दिल्ली कॅपिटल्सचा संघ नायक या मॅच मध्ये करतोय. एक मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतो नक्कीच अशा स्वरूपाची परिस्थिती मात्र संघाच्या अडचणींमध्ये वाढ करणारी ठरते. आणि तीच परिस्थिती पुन्हा एकदा टीम CSK संघासाठी या मॅच मध्ये निर्माण झाली आहे. RCB टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय कळवलाय. तर लोकेश लोणारी यांच्या अर्धशतकासाठी 2 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य प्रकाशजी लोणारी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक अर्थात अर्धशतक जर लोकेश लोणारी मैदानाच्या मध्ये करत असेल तर सन्माननीय प्रकाशजी लोणारी साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. व पुढचा बॉल सोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अर्धशतकासाठी मात्र पारितोषिकाची घोषणा या ठिकाणी होते. सन्मान्य प्रकाशजी लोणारी साहेब यांच्या माध्यमातून लोकेश 2000 रुपयांचं पारितोषिक असणार. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या क्रमांकाचा निर्णायक षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा लकी खंडागळे मैदानाच्या मध्ये सज्ज होतात आणि फलंदाजी मार्गवरती शंकर भाऊ वायकर. आणि या ठिकाणी आपण पाहतोय आशा आकांक्षा आणि विजयाच्या भावनांना सुरंग लावणारी कामगिरी. बॅक टू बॅक 2 बिग विकेट्स मैदानाच्या मध्ये डाऊन होत आहेत. शंकर भाऊ वायकर यांचं देखील काम तमाम लकी खंडागळे मैदानाच्या मध्ये करतोय. समोरची स्कूटी पार्क केली महाराजा कार्गो स्टँड मध्ये. आपल्या गाडीचा आरसा या दिशेने आहे. विनंती असेल तो थोडासा फिरवा. यांच्या वतीनं लाईट आरसा चालू आहे. टाळी. हा त्या गाडीची लाईट ऑन आहे. थँक्यू. न्यू पार्टनर पुढे एकदा मैदानाच्या मध्ये किरण खेडेकर यांना मात्र डाव सावरावा लागणार आहे. कारण पहिल्याच षटकामध्ये लकी खंडागळेला मात्र धावा रोखल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीच्या पहिल्या जोडीला मात्र तंबूचा आसरा दाखवलाय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती लकी. हो सुरेख फटका मैदानाच्या मध्ये रिव्हर्स पुल केलाय आणि चेंडू गुल करून टाकलाय सीमा रेषेच्या पार आणि येतोय चौकार 4 धावा. पावणी मोका हा मारला चौका. गोल्डन मॅन दरम्यान उर्फ पूर्णुभैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनीत चौकार, सनसनीत चौकार. नक्की चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मात्र हा आशेचा किरण मैदानाच्या मध्ये पुढे निर्माण केलाय. हो सुरेख बॉल मैदानाच्या मध्ये मुख्य पंच मात्र दंडित करतायत. दिशा काहीशी भरकटली आहे आणि मुख्य पंच शरद सरांचा व्हाईट बॉलचा कॉल. अवंतरची 1 धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आहेत 8 धावा. पहिल्या क्रमांकाचे निर्णायक षटक आणि या षटकामध्ये पुन्हा लकी खंडागळे सज्ज होईल. सामना करेल तो किरण आणि हा क्षेत्राच्या हॅलो चेक झेल मात्र मैदानाच्या मध्ये सुटला जाईल. 3ऱ्या क्रमांकाची विकेट मैदानाच्या मध्ये आली असती मात्र आपण पाहतो नक्कीच
काहीसं गाफील क्षेत्ररक्षण मैदानाच्या मध्ये आहे आणि त्यावरती मात्र विकेट येण्याच्या ऐवजी एक धावफलकाला पुढे घेऊन जात धावफलकावरती आहेत 9 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या मध्ये समाप्त होत आहे. काय दिलंय? नक्कीच चेक केलं जाईल ते तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. अंतिमच्या बॉलवरती मात्र नक्कीच काय घडलंय नक्कीच सिंगल धाव मात्र प्राप्त होणार आहे. ओ पुढे साहेब बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 10 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं लकी खंडागळेने या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघाला मात्र आपण पाहतो नक्कीच बॅकफुटवरती ढकललंय आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या षटकातील पहिल्याच बॉलवरती लेग बाईची एक धाव धावफलकाला मात्र पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतायत एकूण 10 धावा या धावफलकावरती आहेत. एक मोठ्या धावफलकाचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थानं नक्कीच पडझड ही होत असते आणि ती पडझड मात्र पुन्हा एकदा रोखावी लागणार आहे. धावांचा वेग वाढवण्याची जबाबदारी या जोडीवरती आहे. लोकेश मात्र प्रचंड क्षमता असलेला खेळाडू आणि त्या क्षमतेला मात्र आज न्याय द्यावा लागणार आहे. टेम्परमेंट राखावे लागतील आणि कंट्रोल अग्रेशनच्या साह्याने या मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजाला फेस करावा लागणार आहे. कारण लिथल स्पेलसाठी ओळखले जाणारी टीम दिल्ली कॅपिटल्स या मॅच मध्ये या पहिल्या षटकामध्ये एक स्ट्रॉंग कमबॅक मार्कवरती करते आणि त्यांचं कमबॅक जर भेटायचं असेल तर मात्र चांगल्या चेंडूला सन्मान देत अंतिमपर्यंत मॅच मात्र घेऊन जावी लागणार आहे. कारण 1 किंवा 2 षटकावरती खऱ्या अर्थाने या मॅचचा रिझल्ट अवलंबून नाहीये. 8 षटकांची मॅच आहे. अगदी डेप्थ पर्यंत तुम्हाला मॅच घेऊन जावी लागणार आहे आणि तो प्रयत्न किरण आणि लोकेश. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल मात्र टिपलाय आणि आणखी एक विकेट. किरण अंतिम आशा आणि आकांक्षांचा किरण अर्थात मैदानाच्या बाहेर पडतेल टीम CSK संघासाठी आणि आता मात्र आपण पाहतोय समस्यांचा सामना करेल टीम चेन्नई सुपर किंग्स. क्रिकेट म्हणजे चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी. धावफलकावरती आपण पाहतोय 11 धावा धावफलकावरती. दुसऱ्या क्रमांकाचं हे षटक मार्गस्थ असताना तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र मैदानाच्या मध्ये कोसळलाय. चेन्नई सुपर किंग्सचे मनसुबे मात्र उद्ध्वस्त करून टाकलेत. मात्र कधी कधी राखेच्या ढिगातूनच फिनिक्स पक्षी मात्र अवकाशामध्ये विजयाची गरुड झेप घेत असतो आणि तीच परिस्थिती या ठिकाणी मैदानाच्या मध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मात्र निर्माण झाली. अगदी भावनांना केराची टोपली दाखवत प्रेक्षक आणि आपण पाहतोय आपल्या सपोर्टर्सच्या मात्र प्रचंड मोठी निराशा
ज्या टीमनं अद्यापर्यंत केली आपण पाहतोय नक्कीच ती चेन्नई सुपर किंग्स मात्र तिथून पुढे पुन्हा एकदा या भावनांचा समेट घडवत मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करत गोलंदाजावरती आक्रमण करावं लागणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटनं स्ट्रेट बॅटेड हा शॉट लॉंग ऑन व्यस्त ठेवेल. लकी खंडाकडे बॉलवरती येतील, चूक मात्र होणार नाही आणि एक सिंगल धावफलकाला पुढे घेऊन जाते. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 12 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज मात्र या 12 धावांसाठी गमावले जात आहेत ते चेन्नई सुपर किंग्सचे. सलामीची जोडी सपशेल अपयशी ठरली आणि त्यानंतर मात्र मार्कवरती आलेला किरण खेडेकर हा देखील बोटा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये कव्हर पॉइंट रिजनला आपला झेल त्या ठिकाणी दिलाय आणि त्या ठिकाणी बाद होतोय. हो पुढचा बॉल दागा गोल के रख दिया आहे. पुढे सरसावला होता मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पाय मात्र जमिनीवरती ठेवलाय आणि खऱ्या अर्थानं वाचलाय. लॅक ऑफ अवेअरनेस या ठिकाणी आपण पाहतोय. सूझबूझ भरी पारी अर्थात कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बिहाइंड द विकेट सचिन जगताप यांच्या माध्यमातून झाली आहे. प्रचंड गेममध्ये एंगेज राहणारा हा खेळाडू. कधी एक जरी संधी तुम्ही त्यांना दिली तर मात्र त्या संधीचं सुवर्ण संधीमध्ये नेहमीच रूपांतरण करणारा हा संघाचा विकेट किपर मात्र काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. प्रतिस्पर्धी संघ अगदी धावांच्या महासागरात धुवून गेलाय, नावून निघालाय आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा लोकेश लोणारी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत घेतल्या जातील 2 धावा. तिसरीचा देखील प्रयत्न केलाय आणि 1 से भले 2 और 2 से भले 3 साजबाज और ताज अशा 3 धावा धावफलकाला मात्र पुढे घेऊन जात आहेत. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत एकूण 15 धावा आहेत आणि 2 षटकांचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एका मोठ्या धावफलकाला ज्यावेळेस तुम्ही चेस करत असाल त्यावेळेस पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आलेल्या केवळ 15 धावा या मात्र समस्या निर्माण करतील आणि त्यास कारणीभूत ठरली ती अचूक टप्प्यावरती राखलेली गोलंदाजी. या गोलंदाजीनं आपण पाहतोय सुरुवातीला मोठे धक्के दिले आणि त्या धक्क्यांतून सावरत खऱ्या अर्थानं पुढे मार्ग क्रमित करायचं होतं ते अर्थात चेन्नई सुपर किंग्स संघाला. आणि या मार्गातील मोठा अडथळा बनला तो लक्ष्मण खंडागळे आणि विकेटचं पतन मात्र केलंय. त्यावर पाहतोय या ठिकाणी शुभागमन होतंय आमचे सहयोगी समालोचक अर्थात ऋषी पवार. आपले मनापासून मनपूर्वक स्वागत आहे आणि यानंतरच्या सेशनसाठी मात्र त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. पंधरा धावांवरती 3 फलंदाज बाद असताना नवीन गोलंदाज सुरेख बॉल मात्र दिशा भरकटलाय. दिशाहीन चेंडू आहे त्याला मात्र मुख्य पंच दंडित करतात आणि रिव्ह्यू मात्र केलं जाईल ते अर्थात बॉलिंग टीमच्या वतीनं रिव्ह्यू केलं जाते. तर आपण पाहतोय स्वरूप अर्थात सनी रणधीर यांच्याकडून चेन्नई सुपर किंग्स जर जिंकली तर मात्र 15,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बक्षिसांची मोठी खैरात आणि त्याचप्रमाणे VD स्पोर्ट्सचे लोकेश लोणारे यांच्या अर्धशतकासाठी सन्माननीय प्रकाशजी लोणारे साहेब यांच्याकडून तर 2,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1 धाव पुढे होतीये, दुसरीसाठी घरट सोडलाय. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रिव्ह्यू मात्र केलं जाणार आहे. मात्र अगदीच डीप ऑफ द क्रीज पोहोचलाय तो फलंदाज. डोक्याची काहीशी घंटा आहे मात्र नक्कीच काय घडलं हे तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल.
18 धावा. ओहो पुढसाहेब लोकेश लोणारी आज मात्र थांबायचं नाव घेत नाही. एका बाजूनं अर्थात विकेटचा पुरुष ढासळत चाललाय. संघ मोठं आक्रमण करतोय मात्र ते आक्रमण परतून लावत संघाच्या आशा जिवंत ठेवणारी कामगिरी या मॅच मध्ये करतोय तो लोकेश लोणारी. आसमान दाखवा चेंडू सीमारेषेच्या पार पाठवतोय आणि चौकार 4 धावा वसूल करतोय. 22 धावा पाहुणे धाव मौका हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ पूर्णभैया बाळासाहेब बडेकर. 22 धावा धावफलकावरती आहे. 2.2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. लोकेश लोणारी लढतोय. ओ पुढचा बॉल क्लासिक आपण पाहतोय कव्हर पॉइंटला टाकायचं पारितोषिक प्रकाश लोणारी साहेबांनी लावले. याचं जिवंत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सेट करतोय आणि या षटकाला पूर्ण विराम देतोय. निर्धारित 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आहे 26 धावा. अंतिमचे 30 चेंडू आणि विजयासाठी 95 धावांची आवश्यकता आहे. सन्मान्य मान्यवर स्वरूप सनी रणधीर साहेबांच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्स साठी पारितोषिक लावले गेले. मॅच जर जिंकली तर मात्र 15,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर आपण पाहतोय तीन षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 30 चेंडू आणि विजयासाठी 95 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि 95 म्हणजे नियर अबाउट 20 धावा प्रति षटक. 20 धावा प्रति षटक या धावगतीने इथून पुढे तुम्हाला धावा जमवायच्या 3.75 धावा. नियर अबाउट 3.50 ची सरासरी मात्र प्रत्येक बॉलवरती तुम्हाला राखायची आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या मध्ये चेन्नई सुपर किंग्सला प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉट बॉल इथून पुढे तुमच्याकडे कमावण्यासारखं काही नाहीये. त्यामुळे आज मात्र आपण पाहतोय डोक्यावरती सर पे कफन बांधकर यहाँ पर इस मैदान के अंदर चलना पड़ेगा. निखारों के ऊपर पाव रखकर जीत का हुकार यहाँ पर मैदान के अंदर भरना पड़ेगा आणि तोच भरलाय. या बॉल पुन्हा एकदा पाठीमागे गाईड केलाय. चेंडूला वेगाचा वापर केलाय आणि पहिलाच बॉल फेकून दिलाय तो सीमारेषेच्या पार. चौकार 4 धावा. या 4 पाहुणे मौका धावा हा मारला चौका. गोल्डन मॅन धर्मेंद्र उर्फ पूर्णभैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनीत चौकार. 3.1 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 30 धावा या धावफलकावरती आहेत. अंतिमचे 29 चेंडू आणि विजयासाठी 91 धावा. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा रूम बनवलाय आणि या चेंडूला फेकून दिलाय तो सीमारेषेच्या बाहेर. षटकार मॅक्सिमम 6 धावा. रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. धरती होते धमाल. खुला मैदान 36 धावा धावफलकावरती आहे. तीन फलंदाज बाद असताना या षटकामध्ये मात्र प्रचंड मोठं आक्रमण आहे. विठ्ठल यांच्यावरती मात्र आपण पाहतोय संक्रांत काहीशी आणली ती अर्थात फलंदाजानं आणि पहिल्या बॉल पासून खऱ्या अर्थानं आक्रमणाचा मानस दाखवलाय. कारण तुम्ही जिंकलात किंवा हरलात हे महत्वाचं नसतं, तर तुम्ही लढलात कसं हे महत्वाचं आहे आणि तो लढा टीम सीएसके ने पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये निर्माण केलाय. सुरेख बॉल होता. लालच दिलं होतं. पुढे टाकलेला स्लोवान चेंजू आणि त्यावरती मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न सफल ठरलाय आणि धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवतायत एकूण 36 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. 3.3 आणि 27 चेंडू आणि 85 धावांचं आव्हान इथून पुढे देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पुढचा बॉल चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन्स रीड केलाय. याही बॉलला आसमान दाखवलंय. आज मात्र लढण्याची उमेद आणि जिद्द मात्र मोठी आणि त्याच जिद्दीनं पेटलेला संघाचा विजयाचा आशा आणि आकांक्षांचा दीपक या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करतोय. 42 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद आहेत आणि आता मात्र अंतिमचे 26 चेंडू आणि विजयासाठी 79 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्रिव्हन लेन्सचा बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती येतील. पॉइंट रिजनला कलेक्ट होईल. फेक येईल तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. अतिशय महागडं षटक आहे. 17 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत आणि आता मात्र इथून पुढे 25 चेंडू आणि विजयासाठी 78 धावांची आवश्यकता.
25 चेंडू आणि 78 धावांचं हे आव्हान इथून पुढे देखील मैदानामध्ये शिल्लक आहे. तर फलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा CSK साठी लोकेश लोणारी. हो लोकेश पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, क्षेत्ररक्षक दुरून बॉलवरती मोठा चेस केलाय आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. वारंवार आपण पाहतोय 2 जीवनदान खऱ्या अर्थानं लोकेश लोणारीचा आज मात्र त्याचा दिवस आहे आणि त्याला मात्र आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं हे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालंय. या 2 धावा धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि विठ्ठल यांचे महागडं षटक संपुष्टात आणतील. निर्धारित 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. धावफलकावरती आहेत 45 धावा आणि समीकरण बदलतंय. अंतिमचे 24 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल 76 धावा. 24 चेंडू आणि 76 धावांचा आव्हान इथून पुढे देखील शेष असणार आहे. सन्मान्य धनीजी रायकर आणि आर्य शिववर्ल्डचे सर्व मंगेजी लोंढे साहेब ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी अप्पर सौजन्य या ठिकाणी प्राप्त होते असे मान्यवर आणि दाते या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपले मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. पंचेचाळीस धावा पहिल्या 4 षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. नक्की चेन्नई सुपर किंग्सचा लढा मात्र पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केला जातोय. कारण तुम्ही जिंकलात किंवा हरणार आहात हे महत्वाचं नाही. इथून पुढे देखील तुम्हाला एक संधी प्राप्त आहे आणि ती संधी जर कमवायची असेल तर बॅटिंग लाईनअप मात्र टेस्ट करावा लागणार आहे. खऱ्या अर्थानं अशी परिस्थिती जर परत निर्माण झाली तर कशा पद्धतीने अप्रोच मात्र घ्यायचं याचं एक चांगलं सेन्सेबल आकलन मात्र या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला करावं लागणार आहे. कारण अशा स्वरूपाची परिस्थिती पुढील मॅचमध्ये देखील येऊ शकते आणि ती जर आली तर मात्र कुठला फलंदाज आहे जो जबाबदारी घेऊ शकतो आणि त्यासाठी आपण पाहतोय पेशन्स मात्र टेस्ट केले जातील. कारण समोर जर पाहिलं तर DC अर्थात दिल्ली कॅपिटल जेवढी ताकदवान फलंदाजी आहे तेवढीच ताकदवान गोलंदाजी आहे. आपण पाहतो नक्कीच ग्रेट फिनिशर म्हणून फलंदाजी मार्कवरती ओळख असणारा लकी खंडागळे एक चांगला सुरुवात देखील गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचा षटक हाताळतो आणि त्याच षटकाच्या माध्यमातून चेन्नई सुपर किंग्सची मात्र जी पडझड झाली तिला मात्र तो कारणीभूत ठरलाय आणि आता मात्र हे 5व्या क्रमांकाचं मूव्हिंग षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती DC दिल्ली कॅपिटल्सने आमंत्रित केलाय आपला सर्वोत्तम गोलंदाज जिग्नेश गायकवाड यांना मात्र या 5व्या क्रमांकाच्या षटकाची जबाबदारी सुपूर्द केली. यापूर्वीचं षटक अतिशय महागडं ठरलं. तब्बल 19 धावा त्या षटकामध्ये विठ्ठल यांच्या मैदानाच्या आतमध्ये जमा केल्या त्या चेन्नई सुपर किंग्स संघानं. तर फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा दीपक आणि लोकेश ही जोडी चेन्नई सुपर किंग्स संघासाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. ओ पुढचा बॉल स्ट्रेट डाउन टू द ग्राउंड. गेंदबाज के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई गेंद जाएगी सीधा बाउंड्री लाइन के पार. ब्रांडेड षटकार 6 रन. रा 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 खतरनाक समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. अंतिमचे 23 चेंडू आणि विजयासाठी 70 धाबांची आवश्यकता आहे. एक चांगलं बाउन्स बॅक चांगलं कमबॅक या मॅच मध्ये अर्थात या जोडीनं केलंय. दीपक आणि लोकेशनं मात्र खऱ्या अर्थानं जी मॅच हातातून निष्ठत चालली होती तिच्यावरती पुन्हा एकदा कमांड मिळवायला सुरुवात केली. पुढचा बॉल वाईट बॉलचा कॉल बुके पंचांचा मात्र येतोय. अवांतरची एक धाव धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाते. नक्कीच आपण पाहतोय अभ्यास मात्र केला होता गिरीश पवार आणि शंकर वायकर यांचा. मात्र पेपर आलाय तो अर्थात दीपक आणि लोकेश लोणारीचा काहीसा कठीण पेपर जातोय सोडवायला तो अर्थात दिल्ली कॅपिटल संघाला. मात्र त्यावरती नक्कीच रामबाण इलाज करावा लागणार आहे. ओ सुरेख बॉल काहीसा खाली राहिलेला हा चेंडू याही बॉलवरती धाव मात्र येणार नाहीये आणि एक चांगलं कमबॅक या षटकामध्ये अर्थात जिग्नेश यांच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी केलं जात आहे. नक्कीच मोठे फटके जरूर आलेत मात्र त्यानंतरचं हे कमबॅक धावफलकाला पुन्हा एकदा लगाम लावतंय आणि धावफलकावरती आहेत 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस द बॅट लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. एक सोटी धाव लेग बाईची एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहे 53 धावा 21 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 68 धावांची आवश्यकता.
55 धावा धावफलकावरती आहेत. तीन फलंदाज मात्र कोसळत आहेत. 4.4 षटकांचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जिग्नेश. हो, सुरेख बॉल. भन्नाट वेगाचा हा चेंडू मैदानाच्या मध्ये पेश केलाय. निरुत्तरित करून टाकलं या चेंडूनं अर्थात लोकेश लोणार यांना. आणि या बॉल कुठली येणार नाहीये. धावफलक स्थिर असेल. धावफलकावरती आमचे गुणलेखक कळवत आहेत. एकूण 55 धावा या धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल भेदक मारा. अंगाचा वेध घेणार हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 55 धावा. 5 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त होतोय. आणि यानंतर मात्र समीकरण काहीच अवघड होतोय. ते टीम चेन्नई सुपर किंग्स संघासाठी मात्र इम्पॉसिबल नाहीये. इम्पॉसिबल शब्दामध्ये देखील पॉसिबल हे दडले. कारण अंतिमचे 18 चेंडू आणि विजयासाठी 66 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी घेतला जाणार आहे. अर्थात क्रमांकाचं हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. आणि या षटकासाठी ॲज युजल पुन्हा एकदा संघाचा तारणहार कोणाला आमंत्रित करेल ते गोलंदाजी मार्कवरती. आणि आपण पाहतोय नक्कीच स्वतःवरती विश्वास दाखवलाय. कारण पॉवर प्लेचा षटक आहे. ही मॅच आणखी दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न टीम CSK पासून करण्यासाठी पुन्हा एकदा लकी खंडागळे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या माध्यमातून, फलंदाजीच्या माध्यमातून आणि आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील संघनायक कसा असावा याचं एक अप्रतिम उदाहरण मात्र या UKPL 2026 पर्व 8च्या माध्यमातून पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना समजलं असेल की लकी खंडागळे आज मात्र याही मॅचमध्ये तीच इम्पॅक्टफुल गोलंदाजी आपल्या टीमसाठी करतोय. इकॉनॉमिकल विथ विकेट टेकिंग ॲबिलिटी ज्याच्यामध्ये आहे. व पुढचा बॉल चेंज ऑफ पेस होता. बॅक ऑफ द हँडचा हा बॉल. एक धाव मात्र पूर्ण होतीये. धावफलकाला पुढे घेऊन जाईल. सुरेख फेकी, दर्जेदार कलेक्शन आणि एक सिंगल धाव मात्र धावफलकाला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाईल. 55 धावा. छप्पन्न धावा धावफलकावरती आहेत. 5.1 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये समाप्त झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटवरती प्रॉपरली चेंडू कनेक्ट झालेला नाहीये. अर्धशतकासाठी मात्र पारितोषिके आहे ते अर्थात लोकेश लोणार यांच्या. मात्र 16 चेंडू आणि 22 धावांचा ब्लास्ट लोकेश लोणारने अद्यापपर्यंत मैदानाच्या मध्ये केलाय. त्या दुसऱ्या एंडवरती दीपक गायकवाड काहीचा लिथल फॉर्म मध्ये बसलाय. 10 चेंडू 25 धावा. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा लकी मैदानाच्या मध्ये सज्ज होतोय. पुढचा बॉल तागा गोल के रख दिया है. विकेटवरती जाण्याचा सरसावण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. मात्र नक्कीच त्या ठिकाणी धाव मात्र आलेली नाहीये. व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतोय. अवांतरच्या रूपाने एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलकावरती आहेत 58 धावा. 3 फलंदाज बाद आहेत आणि 5.2 षटकांचा खेळ संपलाय. पुढचा बॉल बॅक ऑफ द हँड स्लोअर वरचा वापर केला जातोय. प्रॉपर खऱ्या अर्थानं कोंडीत सापडवण्याचा प्रयत्न टीम CSK संघाला अर्थात लकी खंडागळे यांच्या माध्यमातून झालाय. याही मॅच मध्ये काबिले तारीफ कामगिरी. फलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय नक्कीच संधी मात्र प्राप्त झालेली नाहीये. मात्र जी संधी गोलंदाजी मार्क वरती स्वतःसाठी निर्माण केली आहे. कारण स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या मेहनतीतून निर्माण केल्यानंतर यशाचा आनंद हा मात्र चिरकाल टिकणारा असतो. आणि तोच आनंद आज मात्र लकी मैदानाच्या मध्ये घेतोय. पुढचाही बॉल पुन्हा एकदा स्लोन होता. रीड केलाय. त्यावरती आडव्या बॅट प्रहार करत चेंडूला पाठवून दिलाय. तो सीमा रेषेच्या पार. बऱ्याच अवधीनंतर आलेला हा चौकार धावफलकाला पुढे घेऊन जातोय. 62 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 14 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 59 धावांची आवश्यकता. पावणी मोका हा मारला चौका. बोल्डरमॅन धर्मेंद्र उर्फ पोनू भैया बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं सनसनीत 14 चेंडू आणि 59 धावा. पुढचा बॉल बेन हॅरिक आफ्टर मैदानाच्या मध्ये उडवलाय. तोपर्यंत मात्र घेतलेली एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. या षटक समाप्तीसाठी अजूनही एक चेंडूची आवश्यकता आहे. निर्धारित आहे 6व्या क्रमांकाचा पॉवर प्लेचा षटक. केवळ एक चौकार बिहाइंड द विकेट खेळवला तो अर्थात रिव्हर्स पुलच्या माध्यमातून. आणि त्यावरती आलेल्या 4 धावा. एकच मोठा फटका. तो पुढचा बॉल पुन्हा एकदा गाईड करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक बॉलवरती झेपावतोय. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी प्राप्त होईल. आणि निर्धारित 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय.
आणि चेन्नई सुपर किंग धावफलकावरती नोंदवते 64 धावा, अंतिमचे 12 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची आवश्यकता. इथून पुढे मात्र नक्कीच कुठलाही चमत्कारच या ठिकाणी CSKला वाचवू शकतो, मात्र तो चमत्कार मैदानाच्या मध्ये होणार नाहीये, कारण तब्बल 57 धावा. तर आकाश लोणारे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पारितोषिक लावलं जातंय. CSK टीम जर विजयी झाली तर मात्र 11,111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण पाहतोय संघाचा संघनायक या ठिकाणी मात्र काहीसा चर्चा करताना आपल्याला पाहायला भेटते तो टीम CSK. काहीसा हसू चेहऱ्यावरती या ठिकाणी जाणवते. 12 चेंडू आणि अजूनही 57 धावांची आवश्यकता मैदानाच्या मध्ये शेष आहे. गणराज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून पारितोषिकाची उद्घोषणा होते. गोलंदाजी मार्गवरती दाखल होणारे गोलंदाज अर्थात विजय चौधरी यांच्या माध्यमातून जर विकेट आली तर मात्र 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय विनायक यांचा हा पहिलाच बॉल. मुख्य पंच मात्र इंटरेस्टेड आहेत. व्हाईट बॉलचा कॉल करतील. अवांतरची एक धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. 65 धावांचा हा धावफलक. 65 रन्स ऑन द बोर्ड. 12 चेंडू आणि अजूनही 56 धावांची आवश्यकता. अगदी पहिल्या षटकांपासून आपण पाहतोय जी बॅकफुटवरती ढकलली गेली टीम चेन्नई सुपर किंग्स, त्या टीमला मात्र या मॅच मध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाने कमबॅक करू दिलेलं नाहीये. आणि आता मात्र अवस्था आपण पाहतोय अंतिमचे 12 चेंडू आणि विजयासाठी 56 धावांची आवश्यकता. बॅक टू बॅक 2 वाईड्स मैदानाच्या मध्ये टाकले जात आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा मिसलाय. स्ट्रोक क्षेत्ररक्षक विनायक डाऊन द बॉल. टिपला जाईल चेल फॉलिंग थ्रू मध्ये. आणखी एका विकेटचं पतन. लोकेशचा खेळ एकाकी झुंज मात्र मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येते. साध्याला दुसऱ्या एंड वरून कुठल्याही फलंदाजाची प्राप्त झालेली नाहीये. एकाकी लढा मात्र संपुष्टात येतोय. की तुम साथ ना दो मेरा चलना मुझे आता है. चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी. आणि आमचे टँकरवाले काल जसा भन्नाट वेग धारण केला त्याची भिंगरी करायची आज पण ते नाहीत काय. अरे मला वाटतं चुकून इकडे आलेले ते विमानच चालवत असणार आहेत. मॅच संपली की टँकर आपण लगेच मैदानाच्या मध्ये घ्यायचा आहे. केवळ काहीशी औपचारिकता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शेष असेल ती चेन्नई सुपर किंग्स संघासाठी. इथून पुढच्या 10 चेंडूंचा सामना मात्र त्यांना पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये करावा लागणार आहे. तर गोलंदाजी मार्गमध्ये पुन्हा एकदा विनायक नागरगोजे.
फ्री हिट आणि अर्थात त्यावरती आपण पाहतो नक्कीच संधी प्राप्त होईल CSK संघाला. आणखीन काही धाबा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. विनायक नागरगोजे विखरणारी कामगिरी. ओ पुढचा बॉल पुन्हा एकदा ताकदवान फटका आहे. डाऊन द ग्राउंडचा फटका. लॉंग ऑन. लकी खंडाकडे बॉलवरती येतील. काहीच लांबणीवरती पडलेलं षटक विनायक नागरगोजे यांचं आपण पाहतोय. 6.3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. 68 धावा सेकंड सेशन मध्ये चेन्नई सुपर किंग्स धाव फलकावरती आहेत. 9 चेंडू आणि अजूनही 53 धावांची आवश्यकता विजयासाठी आणि हे आव्हान मात्र अवाक्याच्या पलीकडे. चेंज ऑफ पेस व्हॅरिएशन्स. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये नो मॅन्स लँड वरती विसावेल एवढा प्रयत्न मात्र मैदानाच्या मध्ये होणार नाही. एक धाव पूर्ण होतीये. दुसरीसाठी घट्ट अस्ताव्यस्त फेकी आहे. धावतच आपण पाहतोय फेक करण्याचा प्रयत्न मात्र फसला. त्यावरती आलेल्या 2 धावा धाव फलकाला पुढे घेऊन जात आहेत. 70 धावा आणि आता मात्र अंतिमचे 8 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 51 धावा. ओ सुरेख कमबॅक या मॅच मध्ये. या षटकामध्ये आपण पाहतोय बरेच लांबणीवरती पडलेलं षटक आहे. तब्बल 8 चेंडू या षटकामध्ये विनायक नागरगोजे यांच्या माध्यमातून टाकले जात आहेत. त्यामध्ये बरेचसे चेंडू मात्र वाईट आहेत. काही नो बॉल देखील आलेले आहेत. आणि फायनल पूर्वी मात्र आपण पाहतो नक्कीच ही रंगीत तालीम समजली जाणार आहे. पुढील मॅच मध्ये या चुका प्रकर्षाने टाळाव्या लागणार आहेत. तो पुढचा बॉलवरती सरसावलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलवरती येतील. अप्रतिम कलेक्शन होईल. दर्जेदार फेक. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकाला पुढे घेऊन जाते. 71 धावा या धावफलकावरती आहेत. 7 फलंदाज गमवावे लागतात आणि आता मात्र अंतिम निर्णायक षटक आणि गोलंदाजी मार्कवरती. तर गणराज हॉस्पिटल यांच्या माध्यमातून विकेटसाठी पारितोषिक लावलं जात आहे ते 5,000 रुपयांचं. जर या षटकामध्ये विकेट जर घेतली तर मात्र आपण पाहतोय 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर विजय कोळसे पाटील यांच्या पहिल्या एका विकेटसाठी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस अमितजी साळुंके साहेबांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. तर गणराज हॉस्पिटल आणि गणराज हॉस्पिटल कडून देखील एक विकेटसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अशा परिस्थितीत गोलंदाजांना फलंदाजाशी बातचीत करून कॉम्प्रोमाइज केलं तर ते बेटर राहील. 50-50 एक तेरा एक मेरा. मात्र तो प्रसंग येईल का? आणि पहिलाच बॉल बिन हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. पुन्हा एकदा लकी खंडागळे. या संपूर्ण मॅच मध्ये लकी खंडागळे वर्सेस ऑल चेन्नई सुपर किंग असं समीकरण राहिलेलं आहे. मयूर शेटे यांनी पॅव्हेलियनशी संपर्क साधा. 72 धावा धावफलकावरती आहेत. 7.1 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओ विजय यांचा बॉल पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 5,500 रुपयांचं पारितोषिक आपल्या नावे करणारा हा गोलंदाज नक्कीच IPL साठी मोठी बोली लागणार आहे. यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. क्रिकेट म्हणजे चुकला तो समला. ॲडव्होकेट विजेंद्र बाळासाहेब बडेकर यांच्या वतीनं बळीची टाळी. बळीची टाळी. म्हणले होते पाच. तर पुढचा बॉल पुन्हा एकदा विजय. ओहो फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल फुल लॉस करून जाईल. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिटची सुवर्ण संधी. षटकार शेर. रा 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 खतरनाक. समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. थँक्यू सो मच.
79 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडू आणि अजूनही 42 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा गोलंदाज विजय सज्ज होतील. तर आपण पाहतो नक्कीच हा जो नो बॉल आलाय त्यामुळे मात्र 2,500 रुपयांचं पारितोषिक कपात झाली. पुढची विकेट आली तर मात्र 2.5 भेटतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा 2,500 रुपये मायनस. आता मात्र जर परत जर नो किंवा व्हाईट बॉल आला तर मात्र बक्षीस आधी कळवतात की 2,500 रुपये तुमच्याकडून घेतले जातील. 80 धावा धावफलकावरती आहेत. 7.2 षटकांचा खेळ संपलाय. बॅक टू बॅक आपण पाहतोय नक्कीच खराब चेंडूंची शृंखला मात्र मैदानामध्ये निर्माण केली जाते. विजय चौधरी ह्याच जर धावा काहीशा कमी असत्या 25 ते 30 धावा असत्या तर मात्र या मॅच मध्ये रंजकता निर्माण झाली असती. कारण या षटकामध्ये धावा नक्कीच आल्या असत्या. 80 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड आणि फेकून दिलाय तो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार मॅक्सिमम 6 धावा. रा 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 खतरनाक समाज कल्याण सभापती माननीय जितेंद्र बाळासाहेब बडेकर यांचा बाहुबली षटकार. बाहुबली षटकार. सरची होते धमाल अरे गावा गावान खुल्ला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. 86 धावा धावफलकावरती आहेत. 5 फलंदाज मात्र कोसळले जात आहेत. ते चेन्नई सुपर किंग्स संघाचे अंतिमचे 3 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि अजूनही 35 धावांची आवश्यकता असणारे ती विजयासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाला. इथून पुढे विजय मात्र अशक्य प्राय आहे. मात्र केवळ कमी धाव फलकानं मात्र ही मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न. पुढचा बॉल पुन्हा एकदा वेस्ट टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हो टिपला जाईल का आणि झेल मात्र सुटला. कॅच मात्र सुटला जाईल आणि आपण पाहतो नक्कीच दावचीच्या रूपाने मात्र विकेट या ठिकाणी प्राप्त होती चेन्नई सुपर किंग्सची. 87 धावांवरती. रनआउट आहे खाली. न्यू बॅटर पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज होतोय. 87 धावा या धावफलकावरती आहेत. चला टँकरवाले आपल्याला विनंती आहे सज्ज राहा. टँकर टँकरवाले विनंती आहे तयार राहा. खेळाडू बाहेर गेले की लगेच आपण आतमध्ये जायचंय. आर.एस. शुवर्ल्ड आणि आपण पाहतोय व्हीडी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक असं आणि मॅन ऑफ द मॅच साठी आर.एस. शुवर्ल्डचे सर्व सन्मान्य लोंढे साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि ही मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं दिल्ली कॅपिटल्सचा पुन्हा एकदा आपल्या नावावरती केले आणि एक मोठा विजय संपादन करत अर्थात फायनलचं तिकीट बुक केलंय ते अर्थात भीमरत्न बाळासाहेबजी बडेकर चषक UKPL 2026 पर्व 8. चला